श्रोतेहो नमस्कार. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ ही एक अतिशय महत्त्वाची संस्था राज्यामध्ये आहे. त्याला एक खूप मोठा इतिहास आहे, तिथल्या वास्तूला एक खूप मोठा इतिहास आहे आणि त्याचे सभापती श्रीयुत रवींद्र साठे इथे स्टुडिओमध्ये आलेले आहेत. स्वागत आहे तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये. मी जसं म्हटलं की ही संस्था खूप महत्त्वाची संस्था आहे आणि खूप मोठा इतिहास या संस्थेला आहे. तर ही जी मुलाखत आपले श्रोते ऐकत आहेत तर त्यांना तुम्ही सांगा की काय महत्त्व या संस्थेचं आहे, कशा पार्श्वभूमीवर या संस्थेची स्थापना झाली आणि आज त्याचं स्वरूप काय. एकतर सर्व श्रोते मंडळींना माझा मनापासून नमस्कार आहे. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ 1960 सालापासून काम करत आहे. याची पृष्ठभूमी सांगायची तर आपल्या देशावर आपल्याला सर्वांना माहिती आहे की इंग्रजांचं राज्य होतं, आपण गुलामीत होतो अनेक वर्ष. त्यामुळे स्वदेशीची भावना हा एक मुद्दा महत्त्वाचा होता. त्यामुळे या सगळ्याचं श्रेय, खादी या विषयाचं श्रेय महात्मा गांधींकडे जातं. कारण त्यांनी सुताच्या साह्याने कपडा तयार करणं, मग चरखा, अशा अनेक गोष्टी त्यावेळेला आणल्या आणि ग्रामीण भागातल्या सगळ्या महिला असतील, युवक असतील, पुरुष असतील, यांना काही रोजगार उपलब्ध करून देणं आणि त्या चरख्याच्या निमित्ताने स्वदेशीची भावना उत्पन्न करणं, हा खरा त्याच्या मागचा मूळ उद्देश होता. आणि कापड म्हणजे विदेशी कापडांची होळीसुद्धा एकेकाळी इकडच्या क्रांतिकारकांनी केलेली आहे. त्यामुळे कपडासुद्धा तो स्वदेशातलाच पाहिजे. त्यामुळे ते सूत विणण्यापासून अनेक गोष्टी करून जे कारागीर आहेत अशा कारागिरांना प्रोत्साहन देणं आणि त्याच्या माध्यमातून स्वदेशी कपडा तयार करणं. त्यामुळे ही जी स्वदेशाची भावना होती, या स्वदेशीच्या भावनेतनं खादी ग्रामोद्योग मंडळाचं काम खरं सुरू झालं देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी. त्यामुळे ही खरी या सगळ्याची पृष्ठभूमी आहे. ज्या वेळेला मग एक संस्थेमध्ये याचं रूपांतर झालं तर मग ते कशा प्रकारे झालं. देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण हा जो विचार होता हा विचार अतिशय महत्त्वाचा आहे. खादी म्हणजे आज आपल्याला माहिती आहे की खादी म्हणजे लोकांना केवळ कपडा वाटतो, तर खादी म्हणजे केवळ कपडा नाही आहे. खादी म्हणजे एक विचार आहे, चळवळ आहे, एक चळवळ आहे. इथनं रोजगार निर्मितीचं एक साधन आहे. पर्यावरणाचं संतुलन राखणं हाही एक खादीचा विचार आहे. त्यामुळे हा विचार अधिकाधिक लोकांपर्यंत कसा पोहोचेल आणि प्रत्यक्ष व्यावहारिक जीवनात तो कसा आणता येईल, याच्यासाठी खादी मंडळ आहे. त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी खादीचं काम सुरू झालं होतं, पण देश स्वतंत्र झाल्यानंतर देशातल्या ग्रामीण भागात विशेषतः म्हणजे गांधींची जी कल्पना होती की खेड्याकडे चला, किंवा आपण म्हणतो की स्वावलंबी खेडं व्हावं. त्यामुळे लोकांना त्यांच्या त्यांच्या ठिकाणी ग्रामीण भागातच रोजगार उपलब्ध करून देणं आणि म्हणून ही एक मोठ्या प्रमाणात ही चळवळ म्हणा, संस्था म्हणा, संघटना म्हणा, ही सुरू झाली. त्यामुळे याचं मुख्य काम तुम्ही मला विचाराल तर खादीच्या माध्यमातून अनेक जे छोटे छोटे उद्योगधंदे आहेत, ज्याला ग्रामोद्योग म्हणतो, ज्याला कुटीरोद्योग म्हणतो, असे कुटीरोद्योगांना चालना देणं आणि ती स्थानिक गावातल्या युवकाला असेल, बेरोजगारांना असेल, महिलांना असेल, अशांना ती संधी उपलब्ध करून देणं, त्याचं मार्गदर्शन करणं. आणि जे छोटे छोटे कारागीर आहेत, अनेक कारागीर आहेत आपल्या महाराष्ट्रात, त्यांच्याकडे कला आहेत, जसं 12 बलुतेदार संस्था आपण एकेकाळी म्हणतो, या सगळ्या कला आहेत. त्यामुळे या सगळ्या कारागिरांना, ग्रामीण कारागिरांना ही उत्तेजित करणं, त्यांना प्रोत्साहन देणं आणि एवढंच नव्हे तर ते जे माल उत्पन्न करतात, त्यांचं जे उत्पादन असतं, या उत्पादनाचं सुद्धा विपणन, ज्याला मार्केटिंग म्हणतो इंग्लिशमध्ये, याच्यासाठी जो सोय उपलब्ध करून देणं, हे खरं खादी मंडळाचं काम आहे. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी होण्याकडे खादी मंडळ हे काम करत आहे. शासन कशा पद्धतीने याच्या मागे उभं आहे. नाही, एक तर भारतात प्रत्येक राज्यात खादी मंडळाची स्थापना झालेली आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर खादी मंडळ एक स्वायत्त आहे. म्हणजे सरकारची अनेक जशी महामंडळ असतात तसं हे महामंडळ नाही आहे, तर हे स्वायत्त आहे. आमच्या मंडळाची, खादी मंडळाची एक स्वतंत्र घटना आहे. खादी मंडळाने काय काय काम केलं पाहिजे या घटनेत सगळी तरतूद केलेली आहे आणि सरकारच्या उद्योग विभागाशी जोडलेलं आहे. त्यामुळे आमचे पालकमंत्री, या राज्याचे उद्योगमंत्री, ते या खादी मंडळाचे पालकमंत्री असतात. पण खादी मंडळ एक स्वतंत्र बोर्ड आहे, याचे 5 विश्वस्त आहेत, ज्याला बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणून. त्यामुळे हे मंडळ अनेक गोष्टी ठरवत असतं. मंडळाला काही संपूर्ण अधिकार दिलेले आहेत काही गोष्टींच्या बाबतीत. ते असं स्वायत्त असं मंडळ हे काम करत आहे. तुम्ही लेखन करता, विचार करता आणि तुम्ही अशा पद्धतीच्या कार्यामध्ये कसे आलात. नाही, एक तर मला अनेक वर्ष एका सामाजिक संस्थेत काम करण्याचा अनुभव होता आणि अचानक एक दिवस राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांनी मला सांगितलं की तुमच्याकडे आता आम्ही एक मोठी जबाबदारी देतोय आणि म्हणून त्यांनी 1 डिसेंबरपासून माझ्याकडे खादी मंडळाचं काम दिलं की त्यांनाही या विषयाचं महत्त्व हे पटलेलं आहे आणि खादी मंडळाचं काम हे ग्रामीण भागाशी जोडलेलं आहे. म्हणजे अगदी ग्रामीण युवकाशी किंवा ग्रामीण नागरिकांशी ज्याचा थेट संबंध येईल
अशा प्रकारे आमचं काम आहे. त्यामुळे ह्या सगळ्या मंडळाला एक दिशा देण्यासाठी त्यांच्या मनात होतं की याला एक ऊर्जितावस्था पुन्हा आणायची. या सगळ्याचं खरं ज्याला आपण म्हणू की श्रेय जातं आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी यांना. कारण खादी विषय तशा दृष्टीने लोकांच्या समोर नव्हता. 2014 साली जेव्हा नरेंद्र मोदींनी देशाची सूत्र हातात घेतली त्यावेळेला त्यांनी या विषयाला प्राधान्य दिलं, या विषयाला प्रोत्साहन दिलं. आणि खादी म्हणजे केवळ कपडाच नव्हे, आता आम्ही मधमाशा पालनासाठी सुद्धा लोकांना आम्ही जागृत करतो, त्यांचे मेळावे घेतो, प्रोत्साहन देतो. त्यामुळे त्यांच्या डोक्यात तर या सर्व देशात मधुक्रांती ही होणं आवश्यक आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं. त्यामुळे खादी विषय जो एक दुर्लक्षित गेलेला होता एकेकाळी त्याला पुन्हा ऊर्जितावस्था ही नरेंद्र मोदींनी आणलेली आहे देशात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि महाराष्ट्र एक त्याचा एक छोटासा भाग आहे. महाराष्ट्रातल्याही आपल्या मंडळींना वाटलं की याला ऊर्जितावस्था आणायला पाहिजे, याच्याकडे नीट लक्ष द्यायला पाहिजे आणि म्हणून त्यांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली. जशी रस्किन यांची कल्पना आहे की अँड टू द लास्ट शेवटल्या माणसापर्यंत, तर तुम्ही ज्या वेळेला या मंडळाचं सभापतीपद स्वीकारलं आणि आपलं राज्य इतकं मोठं आहे, त्याच्यामध्ये खेड्यामध्ये विखुरलेली लोकसंख्या आहे, या सगळ्यांच्या प्रश्न अडचणी काय त्याच्यावर करता येईल हे सगळं जेव्हा तुमच्या मनामध्ये येत होतं, त्यामुळे आपण जे म्हणतो की समवेअर वी हॅव टू स्टार्ट, तर ते तुमच्या डोळ्यासमोर काय होतं? कसं आहे की खादी मंडळाचं काम तशा अर्थाने एक ज्याला आव्हानात्मक म्हणू अशाच प्रकारचं एक काम होतं किंवा आहे. कारण हा आर्थिक विषयाशी जोडलेला विषय, लोकांच्या रोजगाराशी विषय जोडलेला आहे. एकूण बेरोजगारी घालवण्यात ज्याचं मोठं योगदान होऊ शकतं असं खादी मंडळाचं काम आहे. त्यामुळे याचा पूर्णत्वाने मी अभ्यास केला. माझे अनेक सहकारी आहेत खादी मंडळातले, यांच्याशी मी कायम सल्लामसलत करत असतो. आमचं खादी मंडळाचं बोर्ड आहे, या बोर्डाचे अनेक बैठका आमच्या होत असतात. या सगळ्यातनं मला असं जाणवलं की खादी मंडळाचं काम खूप महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राच्या एकूण विकास प्रक्रियेत किंवा महाराष्ट्राची आर्थिक प्रगती करायची तर त्याच्यात खादी मंडळाचं हे महत्त्वाचं योगदान राहू शकतं. आणि म्हणून आमची अनेक प्रकारची कामं आहेत. जसं पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना आहे, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आहे. ह्या योजना सगळ्या खादी मंडळाच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्रात त्याची कार्यवाही होते. त्यामुळे ठिकठिकाणी ह्या योजनांबद्दलचे मेळावे जागृती करणं, लोकांना कोणत्या कोणत्या योजना आहेत त्या समजावून सांगणं. म्हणजे मला सांगायला आनंद होतो की गेल्या वर्षी आम्ही या योजनातनं 20,000 तरुणांना किंवा 20,000 लाभार्थी आपण ज्याला म्हणू गेल्या वर्षभरात त्यांना रोजगार मिळाला. त्यामुळे ही खूप मोठी उपलब्धी आहे असं मला वाटतं. दुसरं आमची ताकद एक आहे ती मध. म्हणजे संपूर्ण देशात जिथे नसेल असं महाराष्ट्रात मध ह्या विषयासाठी आमचं स्वतंत्र संचालनालय आहे, जिथे प्रत्यक्ष मध खरेदी केली जातो आणि मधावरची प्रक्रिया केली जाते. मधावरची अनेक बाय प्रॉडक्ट्स ज्याला आपण म्हणतो अशांचाही तिथे विचार होतो. मग ह्या व्यवसायात येण्यासाठी अनेक तरुणांना प्रशिक्षण दिलं जातं, महिलांना प्रशिक्षण दिलं जातं. आणि एवढंच नव्हे तर एखाद्याने प्रशिक्षण घेतलं तर मधाच्या वसाहती निर्माण करणं, म्हणजे मधपेट्या आपण ज्याला म्हणतो, या मधपेट्यांसाठी सुद्धा आपण 50% अनुदान देतो. त्यामुळे ह्या विषयात एवढी ताकद आहे. त्यामुळे असे वेगवेगळे विषय खादी मंडळाच्या माध्यमातून मला हाताळायला मिळाले किंवा मिळतात. आणखीन एक आमचा महत्त्वाचा पैलू तो हातकागद केंद्र. म्हणजे हातकागद हा खादी मंडळाचा एक आत्मा आहे. म्हणजे पुण्याला आमचं ते स्वतंत्र युनिट आहे त्याचं. तर त्या हातकागदाच्या माध्यमातून सुद्धा अनेकांना रोजगार मिळतो. हातकागदाला सुद्धा पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्व आहे. हातकागद सामान्यपणे 100 वर्ष त्याला मरण नसतं. अच्छा. त्यामुळे हातकागदाचे अनेक उपयोग आपल्याला करता येतील. त्याच्यावरची प्रशिक्षण, त्याच्यावरचंही संशोधन आमचं मंडळामार्फत चालू आहे. त्यामुळे असं विविधतेने नटलेलं असं हे खादी मंडळ आमचं आहे. मधाचा मी मुद्दामून उल्लेख करतो कारण मंडळाच्या बातम्या येत असतात, तुम्ही लिखाण करत असता त्याच्यावर. तर नेमका ज्याला आपण म्हणतो की व्यवहारात जर का विचार केला तर कुठल्या प्रकारचा आर्थिक बदल हा सेक्टर आणू शकतोय? नाही, एक तर मी म्हटलं की मधमाशी हा एक खरा खूप मोठा उत्सुकतेचा आणि अभ्यासाचा विषय आहे. मधमाशींचं महत्त्व सांगायचं झालं तर अन्न साखळीतला महत्त्वाचा दुवा आहे. आज आपण सर्वजण मानवजात एकूण आपण जे अन्न खातो याचं अधिकांश श्रेय हे मधमाशींना द्यायला पाहिजे. कारण त्यांच्यामुळे परागीकरण घडतं आणि सगळी फळं फुळं आपण म्हणतो की सृष्टी भरते किंवा उत्पादन वाढतं. याचं महत्त्वाचं घटक असेल तो मधमाशी आहे. एवढासा दिसणारा कीटक आहे पण आपल्या एकूण मनुष्याच्या एकूण जीवनात त्याचं खूप मोठं महत्त्वाचं त्याचं विषय आहे, तो महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे हा मधमाशा पालनाचा व्यवसाय हा पर्यावरणाच्या संतुलनासाठी तर आहेच, पण त्यातनं रोजगार निर्मिती होऊ शकते. पर्यावरणाचं संतुलन तर आहेच, रोजगार निर्मिती होऊ शकते. मधाची वेगवेगळी प्रॉडक्ट्स जी आहेत
ती सुद्धा आहेत. म्हणजे मधमाशीचं विष सुद्धा महत्त्वाचं आहे. अच्छा. म्हणजे मध जसा महत्त्वाचा तसं मधमाशीचं विष महत्त्वाचं आहे. मधमाशीच्या पोळ्यातनं आपल्याला मेण सुद्धा मिळतं किंवा रॉयल जेली म्हणतो आपण. असे अनेक मधाची उपउत्पादनं आपण ज्याला म्हणू अशी आहेत. त्यामुळे ही सगळी रोजगार निर्मिती आणि एकूण भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला चालना देणारं असं हे मधमाशा पालन असा एक व्यवसाय आहे. त्यामुळे त्याच्याकडे खूप चांगल्या पद्धतीने खूप चांगल्या शास्त्रीय दृष्टिकोनातनं याच्याकडे बघितलं पाहिजे आणि ते खादी मंडळ आम्ही करतोय. ह्याच्यासाठी ठिकठिकाणी आम्ही मेळावे घेतोय, जनजागृती करतोय, प्रशिक्षण घेतोय. आदिवासी विभागात सुद्धा एक वेगळ्या प्रकारची प्रशिक्षणं चालू करण्याची आमची योजना आहे. ही एक संकल्पना आणखीन आलेली की संपूर्ण भारतात नसेल असं मधाचं गाव महाबळेश्वरमध्ये मांघर नावाचं आहे. इथे मधाचं गाव निर्माण झालेलं आहे. ते खादी मंडळाच्या माध्यमातूनच. आपल्या योजनेत अशी कल्पना आहे की महाराष्ट्रात अशी प्रत्येक जिल्ह्यात किमान एक गाव हवं. त्यामुळे गावातच म्हणजे शेतीला उपयुक्त असणारा असा व्यवसाय असा मधमाशा पालनाचा होऊ शकतो. त्यातनं शेतकऱ्यांचं प्रबोधन सुद्धा आम्हाला करायचं आहे. शेती उत्पादनात सुद्धा त्यांना वाढ होते. जशी फळांमध्ये वाढ होते तशी शेतीच्या उत्पादनात सुद्धा मधमाशांमुळे वाढ होते. त्यामुळे असा सगळा विषय लक्षात घेऊन ह्याही विषयाला खूप मोठ्या प्रमाणात आम्ही चालना देण्याचा प्रयत्न करतोय. ग्रामीण भागामध्ये संपत्ती निर्माण करणं, वेल्थ जनरेशन, तर हा एक खूप महत्त्वाचा अजेंडा आहे. तर याच्यासाठी एक व्यावहारिक चौकट निर्माण करावी लागते, एक रचना निर्माण करावी लागते. त्या प्रकारचे पतसंस्थांच्या माध्यमातून काही करावं लागतं. तर हे सगळं तुम्ही कसं करताय? नाही, एक तसं आहे की एकेकाळी महाराष्ट्रात 12 बलुतेदार संस्था असा एक विषय होता की अनेक या सगळे कारागीर आहेत. पण काही ना काही तांत्रिकरणांमुळे या सगळ्या संस्था आत्ता सध्या त्यांचं कामकाज बंद आहे. कारण हा सहकार विषयाशी सुद्धा जोडलेला विषय आहे. त्यामुळे सहकार मंत्र्यांशी सुद्धा आम्ही संपर्क केलेला आहे. राज्याच्या अन्य विभागांकडे आम्ही संपर्क करतोय आणि पुढच्या काळात ही 12 बलुतेदार ही जी संकल्पना आहे ही संकल्पनासुद्धा कशी आपल्याला विकसित करता येईल, पुन्हा नव्याने त्याचं पुनरुज्जीवन कसं करता येईल ह्याचा मी प्रयत्न करतोय. आणखीन एक मोठं काम, तुमच्या प्रश्नाला जर उत्तर द्यायचं झालं तर खादीचं आणखीन एक काम असं आहे की ग्रामोद्योग वसाहती निर्माण करणं. म्हणजे तुम्ही नवनवीन कल्पना घेऊन तुम्ही अनेक उद्योग सुरू करू शकता आणि त्याला आमच्या योजनेतनं आपण चांगलं कर्ज उपलब्ध करून देतो. त्याच्यात अनुदानसुद्धा आहे. आणि असे ग्रामोद्योग वसाहती निर्माण करणं. अनेक लोकांनी खादी मंडळाला देशप्रेमापोटी काही जमिनी दिलेल्या आहेत. तेव्हा या जमिनीचा उपयोग ग्रामोद्योग वसाहती निर्माण करून त्या गावात रोजगार उत्पन्न करणं, तरुणांना स्वयंरोजगार, स्वयंसहाय्यता ज्याला आपण म्हणू असं करणं, हे खादी मंडळाचं काम पुढच्या काळात होईल. तसंच अनेक महिला बचत गट आहेत. या महिला बचत गटांना सुद्धा प्रबळ करणं यांना त्या माध्यमातून, योजनेच्या माध्यमातून असाही पुढच्या काळात आपण प्रयत्न करतोय. तरुणांच्या रोजगाराचा खूप मोठा प्रश्न या देशापुढे आहे. तर तुमच्या माध्यमातून याच्यावरही काही तोडगा निघू शकतोय? हो, निघू शकतो ना. म्हणून मी म्हटलं ना की आमचा जो पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे, मध उद्योग आहे किंवा विशेष घटक योजना सुद्धा आमची आहे, या कारागीर रोजगार हमी योजना आहे, या सगळ्या योजनेत आजच्या तरुणाला सहभागी करून घेणं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात प्रबोधन करण्याची गरज आहे. आणि कोणते उद्योगधंदे तरुण सुरू करू शकतात, युवक सुरू करू शकतात किंवा बेरोजगार सुरू करू शकतात याचं एक मार्गदर्शक सूत्रसुद्धा ठरलेली आहेत. प्रश्न असा आहे की तुम्ही त्याचा लाभ कसा घेणार. त्यामुळे आम्ही ठिकठिकाणी जाऊन ह्याच्याबद्दलची जनजागृती करणारच आहोत आणि पुढच्या काळात अनेक उपक्रम आम्ही योजलेले आहेत. जसं मला सांगायला आनंद होईल की 11 एप्रिल 1960 साली आमच्या मंडळाची स्थापना झाली. त्यामुळे 11 एप्रिल हा वर्धापन दिन असल्यामुळे 11 एप्रिल 2024 पासून आम्ही महाराष्ट्रभर अनेक कार्यक्रमांचं पुढच्या काळात आयोजन करणार आहोत. तेव्हा या खादी विषयाबद्दलची जनजागृती संपूर्ण महाराष्ट्रात करणं, प्रत्येक जिल्ह्यात कसे कार्यक्रम करता येतील, खादी विषयाबद्दलची ज्याला आपण जनजागरण म्हणून कसं करता येईल किंवा अनेक आमच्या योजना आहेत, या योजना लोकांपर्यंत कशा पोहोचतील. त्यामुळे खादी विषयातली जी ताकद आहे ही ताकद त्या निमित्ताने सर्वांसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. तशाच आणखीन काही योजना आम्ही सुरू करतोय. जसं प्रत्यक्ष मधपाळ जे मधपालनाचा व्यवसाय करतात अशांसाठी आम्ही मधुमित्र पुरस्कार योजना अशी गेल्या वर्षीपासूनच आम्ही सुरू केले. तेव्हा असे अनेक उपक्रम किंवा आत्ता 15 ऑगस्टला आम्ही आणखीन एक कार्यक्रम करतोय की जेवढ्या योजनेत आमच्या उद्योजक सहभागी झालेले आहेत यातनं काही जणांना निवडून एक संस्था आमच्याबरोबर येते, त्यांच्याबरोबर आम्ही उद्योजकाला पुरस्कार सुद्धा आम्ही देणार आहोत. त्यानिमित्त त्याला प्रोत्साहन मिळेल. 20 पागे ज्यांचं या सगळ्या खादी मंडळात एक मोलाचं योगदान आहे,
म्हणजे रोजगार हमी योजना म्हणली की विस पाग्यांचं नाव येतं आणि अशा विस पाग्यांनी या खादी मंडळाला एका अर्थाने दिशा दिली होती. तेव्हा विस पागे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एखादं व्याख्यान योजणं अशाही प्रकारचं आम्ही पुढच्या काळात करणार आहोत. आणि खादीची प्रदर्शनं म्हणजे 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीला सामान्यपणे सर्व देशभर होतात, त्या 2 ऑक्टोबरला तर आम्ही करणारच आहोत. पण त्यानिमित्ताने महाराष्ट्रातले जेवढे प्रशासकीय विभाग आहेत, ज्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह झोन्स म्हणतो इंग्रजीमध्ये, या प्रत्येक विभागस्थानी आम्ही अशी खादीची प्रदर्शनं या पुढच्या काळात आम्ही भरवणार आहोत. मंडळ शासनाशी इतकं निगडीत आहे, त्यामुळे त्याचा एक प्रभाव पण आहे. तर या प्रभावाचा चांगल्या अर्थाने फायदा घेऊन की अशा प्रकारचे स्टॉल्स अशा काही ठिकाणी उपलब्ध व्हावेत की जिथे माल सहज विकला जावा, या दृष्टीने काही प्रयत्न आहेत ना. आता महाखादी नावाचा आम्ही आमचा एक स्वतःचा ब्रँड विकसित केलेला आहे. त्या महाखादीच्या अंतर्गत खादीच्या माध्यमातून ज्यांनी कर्ज घेऊन आपले व्यवसाय सुरू केलेत, ही छोटी छोटी उत्पादनं, छोटे छोटे कारागीर, त्यांची उत्पादनं आहेत, ही सगळी महाखादी या ब्रँडमध्ये आणण्याची आमची कल्पना आहे. आणि पुढच्या काळात प्रत्येक जिल्ह्यात महाखादीचं एक एक दुकान किमान सुरू व्हावं, ज्याला स्टॉल म्हणू, असा सुरू व्हावा अशी आमची कल्पना आहे. मुंबईत सुद्धा या विषयाला चालना देण्यासाठी आता आमची बैठक झाली. त्याच्यात रेल्वे स्टेशन आहे, मुंबई सेंट्रलसारखं रेल्वे स्टेशन आहे, किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे, किंवा विमानतळ आहे. अशा ठिकाणी खादीला एक छोटी जागा मिळेल का? मंत्रालयात सुद्धा एवढे हजारो लाखो लोक येत असतात, त्या मंत्रालयात सुद्धा आम्हाला खादीचा एखादा छोटासा काउंटर आपल्याला करता येईल का, असा विचार मी केलेला आहे. त्यामुळे असं आपण केलं तर मला असं वाटतं त्या विषयाला नक्कीच चालना मिळेल. खादीने एकेकाळी क्रांती घडवून आणली होती या देशामध्ये, आणि त्या प्रकारची क्रांती परत एकदा आपण त्याच्याशी असोसिएट होत असताना तुम्हाला तर खूप आनंद होत असणार. आत्ता तुमच्या समोर ज्या वेळेला आपण बघतो की या गोष्टी भविष्यामध्ये होऊ शकतात, तर त्या कोणत्या आहेत? नाही, मी एक तर सहज म्हटलं की एक कल्पना मंडळाच्या आमच्या बैठकीत सभेत एक आली की हर घर खादी अशी आपल्याला कल्पना करता येईल का? म्हणजे खादी म्हणजे केवळ कपडा असं नाही, तर खादीच्या माध्यमातून अनेक छोट्या छोट्या वस्तू आहेत. अगदी खडूपासून उदबत्ती असेल, मेणबत्ती असेल, अनेक गोष्टी आहेत. तर प्रत्येक नागरिकांनी महाराष्ट्रातल्या की आपल्या घरात खादीच्या म्हणजे छोट्या उद्योजकाला त्यातनं प्रोत्साहन मिळेल. तेव्हा असं खादीच्या माध्यमातून झालेलं असं एखादं उत्पादन प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकाने आपल्या घरी घेणं, याच्यातच खादी या विषयाला खूप मोठी चालना मिळेल असं मला वाटतं. खादीचा कपडा घेणं तर आवश्यकच आहे. खादीचा एक तरी कपडा किमान आपण सगळ्यांनी घालायला पाहिजे. एक सोपी गोष्ट आहे की महाराष्ट्र शासनाने एक GR काढलेला आहे की दर सोमवारी सर्व कर्मचाऱ्यांनी खादी परिधान केली पाहिजे. आम्ही आमच्या मंडळात सुरू केलं. आमची 34 कार्यालय आहेत संपूर्ण महाराष्ट्रात. आत्ता 350 कर्मचारी आमचे आहेत. आणखीन पुढच्या काळात आम्ही 300 कर्मचारी हे आणखीन भरती करून घेणार आहोत. ते आमचं 600-650 जणांचं आमचं मंडळ होईल. तर आम्हीच ठरवलं की दर सोमवारी सर्व कर्मचाऱ्यांनी खादी परिधान करायचं. तुम्ही शर्ट घाला, तुम्ही पॅन्ट घाला, महिला असतील तर त्यांनी खादीचा पेहराव वापरा, खादीचा रुमाल वापरा. एक कुठचं तरी आपण खादीचं उत्पादन असेल कपडा म्हणून असं दर सोमवारी परिधान आपण केलं पाहिजे. आणि आमच्या कार्यालयात ते सुरू केलेलं आहे. ते असंच जर प्रत्येकाने ठरवलं, जसं आपल्या देशाचे पंतप्रधानांनी म्हटलं होतं की प्रत्येकाने खादी खरेदी करा, तर त्यांच्या आव्हानाला मान देऊन अनेक जणांनी खादी कपडे खरेदी केलेले आहेत. तसंच महाराष्ट्रातल्या जनतेने सुद्धा अशा खादीच्या उत्पादनाला जर प्रोत्साहन दिलं तर मला असं वाटतं की खूप मोठी क्रांती या सगळ्या महाराष्ट्रात होईल. त्यामुळे हा साधा अगदी छोटासा उपक्रम आहे असं मला वाटतं, तो सर्वांनी केला पाहिजे. आणि खादीकडे आपण सततच एक चळवळ म्हणून बघत आलेलो आहे, आणि त्याच्याहून एक पाऊल मी पुढे जाऊन असं म्हणेन की ही एक जीवन पद्धती आहे, फक्त हे काही कापड नाही आहे. आणि ज्या उदात्त हेतूनी हे सुरू झालं तर तुम्ही त्याला पुढे घेऊन जाताय, तर त्याच्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि एक अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया की या तुमच्या मंडळाच्या वेगवेगळे जे उपक्रम आहेत त्या माध्यमातून महाराष्ट्रातले सर्व प्रकारचे महिला, तरुण, ग्रामीण भागातली जनता ही सगळी त्याच्याशी असोसिएट होईल, तुमच्याबरोबर येईल. आणि एक वेगळ्या पद्धतीची एक जी अर्थव्यवस्था आपल्याला अपेक्षित आहे की रोजगार निर्माण व्हावा आणि तो डिसेंट्रलाइज पद्धतीने व्हावा, तेही होईल. तुमच्या उपक्रमांकरता परत एकदा शुभेच्छा देतो आणि तुमचे आभार मानतो. नमस्कार. धन्यवाद.